तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये आपलं स्वागत आहे. TCS एक्सप्लेनेशन सीरीजमधील आजचं क्वेश्चन पेपर आहे BMC क्लर्कचं, BMC कार्यकारी सहाय्यकचं. 5 डिसेंबर 2024ला क्वेश्चन पेपर झालेला होता आणि शिफ्ट कोणती होती? ती फर्स्ट शिफ्ट. ओके, फर्स्ट शिफ्ट होती. या ठिकाणी आपण रिझनिंगवाल्या पार्टचं सोल्युशन बघणार आहोत. आगामी समाज कल्याणची एक्झाम असो किंवा महिला बाल विकासची एक्झाम असो किंवा वनरक्षक वनसेवकची एक्झाम असो किंवा TCS पॅटर्नची कोणतीही एक्झाम असो मित्रांनो, त्या सर्व एक्झामकरिता हे एक्सप्लेनेशन महत्त्वाचं ठरणार आहे. शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक पण करा. तर बघा, पहिल्या पार्टचा पहिला क्वेश्चन. जर प्रत्येक शब्दातील तिसरे अक्षर हे पहिले अक्षर झाले, पहिले अक्षर हे दुसरे अक्षर झाले आणि दुसरे अक्षर हे तिसरे अक्षर झाले, तर या शब्दांचा वापर करून शक्यतो किती अर्थपूर्ण इंग्रजी शब्द तयार करता येतील, असं क्वेश्चन या ठिकाणी विचारलेलं आहे. बघा मित्रांनो, तिसरे का म्हणत आहे या ठिकाणी? तिसरे अक्षर पहिले अक्षर बनवायचं आहे आपल्याला आणि पहिले अक्षर दुसरे अक्षर बनवायचं आहे आणि दुसरे अक्षर हे तिसरे अक्षर बनवायचं आहे. ओके, म्हणजे जर ACTला केलं आपण, ओके, तर C आधी घेणार आपण. ओके, कारण या ठिकाणी तिसरे अक्षर पहिले अक्षर म्हणत आहे. ओके, Cला आपण पहिलं अक्षर बनवलं. ओके, त्यानंतर Aला दुसरं अक्षर बनवणार आणि Tला तिसरं अक्षर बनवणार. ओके, म्हणजे या ठिकाणी जो आपल्याला वर्ड मिळत आहे तो एक अर्थपूर्ण शब्द मिळत आहे मित्रांनो, अर्थपूर्ण इंग्रजी शब्द मिळत आहे. कॅट म्हणजेच मांजर होतं. ओके, त्यानंतर बघा OGD. ओके, OGDला बनवून बघू आता. आधी काय येईल? D येईल, त्यानंतर O येईल आणि त्यानंतर G येईल. म्हणजे हा पण एक डॉग म्हणजे कुत्रा हा एक अर्थपूर्ण शब्द बनत आहे. ओके, दोन अर्थपूर्ण शब्द आपल्याला मिळालेले आहेत. त्यानंतर बघा या ठिकाणी NAV हा एक अर्थपूर्ण शब्द होईल का मित्रांनो? हा अर्थपूर्ण शब्द होणार नाही. ओके, त्यानंतर बघा हा वाला बघा CIE. ओके, हा पण एक अर्थपूर्ण शब्द बनत नाही. त्यानंतर बघा RU आणि N. ओके, म्हणजे हा एक अर्थपूर्ण शब्द बनते मित्रांनो. रन म्हणजेच धावणे होईल. या ठिकाणी 3 अर्थपूर्ण शब्द आपल्याला मिळालेले आहेत, म्हणजे तुमचा चौथा ऑप्शन काय असेल? करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा, अशा किती विषम संख्या आहेत ज्यांच्या लगेच नंतर एक चिन्ह येतं? ओके, डावीकडून आपल्याला उजवीकडे मोजणी करायची आहे. बघा, अशा विषम संख्या बघायच्या आपल्याला. विषम संख्या जर बघितलं 7 आहे, या ठिकाणी 7 आहे. ओके, त्यानंतर विषम संख्या 1 आलेली आहे, 5 आलेले आहे. त्यानंतर विषम संख्या 1 आहे, 9 आहे, 9 आहे. ओके, तर आता बघा आपल्याला काय हवं आहे? एक विषम संख्या आणि त्यांच्या लगेच नंतर काय पाहिजे आपल्याला? लगेच नंतर चिन्ह हवं आहे. ओके, चिन्ह. तर बघा, विषम संख्या 7 आहे, 7 नंतर एक चिन्ह आलेलं आहे, म्हणजे ही एक संख्या होईल. ओके, त्यानंतर जर बघितलं या ठिकाणी 7 आलेलं आहे, 7 नंतर सुद्धा एक चिन्ह आलेलं आहे. ओके, त्यानंतर 1 आहे. ओके, तर 1 नंतर 5 आलेलं आहे, त्यामुळे आपण 1 या ठिकाणी पकडणार नाही. त्यानंतर 5 नंतर एक चिन्ह आलेलं आहे. ओके, त्यानंतर जर बघितलं 1 नंतर सुद्धा एक चिन्ह आलेलं आहे आणि 9 नंतर सुद्धा एक चिन्ह आलेलं आहे. म्हणजे टोटल किती मिळाले आपल्याला? 1 2 3 4 आणि 5. ओके, म्हणजे आपल्याला टोटल असे किती विषम संख्या मिळाल्या मित्रांनो? अशा 5 विषम संख्या आपल्याला मिळाल्या, म्हणजेच या ठिकाणी दुसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा, जर प्रत्येक संख्येच्या पहिल्या आणि शेवटच्या अंकांची अदलाबदल केली तर किती समसंख्या तयार होतात? समसंख्या आपल्याला तयार करायची आहे पहिल्या आणि शेवटच्या अंकांची अदलाबदल करून. बघा, या ठिकाणी पहिला अंक 2 आहे, 2 जर इकडे गेला, ओके, तर ही एक समसंख्या होईल. ओके, त्यानंतर या ठिकाणी पण 6 आहे. ओके, 6 या ठिकाणी गेले तर ते पण एक समसंख्या होईल. त्यानंतर 7 जर शेवटी गेले तर ही समसंख्या होणार नाही. त्यानंतर या ठिकाणी 4 आहे, तर 4 ही शेवटी गेली तरी एक समसंख्या बनेल, म्हणजेच या ठिकाणी ही एक संख्या, ही एक संख्या आणि ही एक संख्या, आपल्याला 3 संख्या या ठिकाणी मिळतात. म्हणजेच तुमचं चौथं ऑप्शन काय असेल? करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा, दिलेल्या मांडणीमध्ये असे किती अक्षर आहेत ज्यांच्या लगेच नंतर तसेच आधी चिन्ह असेल? बघा मित्रांनो, आपल्याला काय पाहिजे आहे? अक्षर पाहिजे आहे आणि त्याच्या लगेच नंतर सुद्धा काय चिन्ह पाहिजे आहे. ओके, आणि त्याच्या लगेच आधी सुद्धा चिन्ह पाहिजे. ओके, चिन्ह. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला काय काय मिळू शकतं? जर बघितलं या ठिकाणी बघा मित्रांनो, चिन्ह, 2 चिन्हाच्या मधात आपल्याला काय हवं आहे? अक्षर हवं आहे. ओके, तर बघा या ठिकाणी दिसतं का कुठे? इथपर्यंत नाही दिसत. त्यानंतर जर बघितलं आपण या ठिकाणी बघा ई आहे. ओके, ई आलेला आहे या ठिकाणी आणि ईच्या लगेच आधी पण एक चिन्ह आहे आणि नंतर पण एक चिन्ह आलेलं आहे. त्यानंतर हा यू बघा मित्रांनो, यूच्या आधी पण एक चिन्ह आलेलं आहे आणि नंतर पण एक चिन्ह आलेलं आहे. ओके, म्हणजे ई भेटला, यू मिळाला तुम्हाला अजून. त्यानंतर जर बघितलं या ठिकाणी एम मिळतं आहे मित्रांनो, एमच्या आधी पण एक चिन्ह आणि नंतर पण एक चिन्ह, म्हणजे या ठिकाणी 3 असे अक्षर आहेत की ज्यांच्या आधी आणि नंतर काय आहे? चिन्ह आहे. म्हणजेच या ठिकाणी तुमचं चौथं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा,
वेदांतने पश्चिमेकडे चालण्यास सुरुवात केली. ओके, या ठिकाणून जर निघाला हा पश्चिमेकडे चालण्यास सुरुवात केली आणि 33 किलोमीटर चालला. ओके, या ठिकाणी हा 33 किलोमीटर चाललेला आहे. त्यानंतर जर बघितलं, जर तो उजवीकडे वळला, ओके, नंतर तो उजवीकडे वळला आणि 23 किलोमीटर चालला. ओके, याची उजवी बाजू कोणती होईल मित्रांनो? ही वाली होईल. ओके, उजवीकडे वळून तो किती चालत आहे तो 23 किलोमीटर चालत आहे. ओके, 23 किलोमीटर चाललेला आहे आणि शेवटी तो डावीकडे वळण घेऊन 17 किलोमीटर चालला. ओके, त्यानंतर हा 17 किलोमीटर चाललेला आहे. ओके, इथं या ठिकाणी तो आलेला आहे. तर वेदांची त्याच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून सध्याची दिशा कोणती असेल? बघा मित्रांनो, ही वाली दिशा आपल्याला शोधायची आहे. तर ही दिशा कोणती असेल मित्रांनो? बघा, जर दिशा आपण पडल्या तर काय येईल? या ठिकाणी आग्नेय. ओके, त्यानंतर ईशान्य. ओके, त्यानंतर वायव्य आणि त्यानंतर नैऋत्य. ओके, तर ही दिशा आपल्याला या ठिकाणी मिळत आहे, म्हणजे या साईडची दिशा, आणि ही दिशा कोणती आहे? वायव्य आहे. तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा, समीकरणाचे मूल्य आपल्याला काढायचे आहे. बघा, आधी आपण मांडून घेऊ. 33, त्यानंतर 7, त्यानंतर 36, त्यानंतर 3 आहे आणि या ठिकाणी 72 आहे. ओके, आता बघा, एक्सला गुणाकाराने दर्शवले जाते. ओके, हा जो एक्स आहे या ठिकाणी म्हणजे 7 आणि 36च्या मधात. ओके, या ठिकाणी 7 आणि 36च्या मधातला एक्स हा कशाने दर्शवला जायचा? गुणाकाराने, म्हणजे या ठिकाणी गुणाकार येईल. ओके, त्यानंतर वायला बेरीजने दर्शवले जाते. वायला बेरीजने दर्शवायचं आहे, तर या ठिकाणी बेरीज येईल. त्यानंतर झेडला भागाकाराने दर्शवले जाते. झेड कुठं आहे? या ठिकाणी 36 आणि 3च्या मधात, याला भागाकाराने दर्शवले जाते. त्यानंतर डब्ल्यूला वजाबाकीने दर्शवले जाते. ओके, डब्ल्यूला या ठिकाणी डब्ल्यू आलेला आहे, म्हणजे या ठिकाणी वजाबाकी येईल. ओके, तर बघा, कंचे भागुबेव किंवा बोर्डमासने जर सॉल्व्ह केलं तर आधी आपल्याला काय सॉल्व्ह करावं लागेल? भागाकार. ओके, या ठिकाणी 12 म्हणजे 12 3 36 होतात. ओके, 12 आलं या ठिकाणी. त्यानंतर 12 आणि 7. ओके, 12 7 किती होतात? 84 होतात. ओके, म्हणजे एवढ्या भागाचं किती आलं? 84 आलं. ओके, आता बघा, 33 प्लस 84 मायनस 72. ओके, बघा, 3 आणि 4 7 होतात. ओके, 7मधून -2 करतोय मी. ओके, -2 केलं तर किती उरले? 5. त्यानंतर बघा, या ठिकाणी 3 आणि 8 आहे. ओके, 8 आणि 3 11 होतात. 11 - 7 जर केलं तर किती उरतात? 4 उरतात. म्हणजेच तुमचं किती येईल? 45 याचं मूल्य येईल. ओके, म्हणजेच तुमचं कोणतं ऑप्शन करेक्ट असेल? पहिला ऑप्शन तुमचा करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा, रिजनिंगच्या दुसऱ्या पार्टचा पहिला क्वेश्चन, सेटिंग अरेंजमेंटवर हा क्वेश्चन आलेला आहे. ADGHMZ या 6 मुले एका गोलाकार टेबलाभोवती केंद्रापासून बाहेर तोंड करून बसलेले आहेत. ओके, बघा, केंद्रापासून बाहेर तोंड करून बसलेले आहेत. ओके, म्हणजे यांचं तोंड या ॲरोच्या दिशेने असेल. ओके, या ॲरोच्या दिशेने असेल. आता बघा, जी हा डीच्या डावीकडून 3ऱ्या स्थानावर बसलेला आहे. ओके, बघा, जी जर या ठिकाणी ठेवलं, ओके, तर डीची डावी बाजू कोणती होईल मित्रांनो? डीची डावी बाजू ही होईल. ओके, आणि डीच्या डावी बाजूने जी हा 3ऱ्या स्थानावर बसलेला आहे. ओके, 1 2 आणि 3. त्यानंतर बघा, एम आणि झेड हे एकमेकांचे शेजारी बसलेले आहेत, म्हणजे या ठिकाणी एम झेड येऊ शकतं, म्हणजे या 2 ठिकाणी किंवा या 2 ठिकाणी एम झेड येऊ शकतं. ओके, त्यानंतर एम हा ए पासून 2 जागा सोडून बसलेला आहे, पण जीच्या शेजारी तो बसलेला नाही. ओके, बघा मित्रांनो, या ठिकाणी एम आपल्याला ठेवायचं नाही, कारण जीच्या शेजारी बसलेला नाही एम, म्हणजे एम इथं येईल किंवा या ठिकाणी येईल. ओके, जर मी या डायग्राममध्ये एम इथं ठेवलं आणि पुन्हा मी एक डायग्राम बनवत आहे, या ठिकाणी पुन्हा मी एक डायग्राम बनवत आहे आणि मी इथं एम ठेवत आहे. ओके, बघा, जी या ठिकाणी होता, डी या ठिकाणी होता. एमला जीच्या दूर ठेवला आहे मी दोनही डायग्राममध्ये, कारण शेजारी नाही आहे. ओके, जीच्या शेजारी बसलेला नाही आहे हा एम. ओके, त्यानंतर बघा, एच हा एच्या लगत डावीकडे बसलेला आहे. तत्पूर्वी या ठिकाणी ए आलेला आहे. ए पासून 2 जागा सोडून बसलेला आहे कोण? एम. ओके, तर एम हा ए पासून 2 जागा सोडून बसलेला आहे, म्हणजे 2 जागा इकडच्या घ्या किंवा 2 जागा इकडच्या घ्या मित्रांनो. याच्या विरुद्ध कोण येईल? ए येईल. ओके, ए या ठिकाणी येईल आणि या ठिकाणी जर बघितलं तर ए या ठिकाणी येईल. ओके, नंतर बघा, एच हा एच्या लगत डावीकडे बसला आहे. ओके, बघा, ए या ठिकाणी आलेला आहे. ओके, आणि ए जर इथं असेल तर एच हा एच्या लगत डावीकडे, म्हणजे या ठिकाणी एच यायला पाहिजे होतं, पण या ठिकाणी ऑलरेडी कोण बसलेला आहे? जी बसलेला आहे. ओके, एच्या लगत डावीकडे जी बसलेला आहे, त्यामुळे ही डायग्राम या ठिकाणी येणार का? ही डायग्राम या ठिकाणी फॉलो होणार नाही. ओके, तर कोणती डायग्राम होणार मित्रांनो फॉलो? ही वाली होणार, कारण एच हा बघा, एच हा एच्या लगत डावीकडे बसू शकतो एच. ओके,
ओके. आणि एम आणि झेड हे एकमेकांचे तर शेजारीच आहेत. ओके. तर झेड कुठं येईल? इथे येईल. आता बघा काय विचारलेलं आहे, जीच्या लगतच डावीकडे कोण बसलेला आहे. जी या ठिकाणी आहे. ओके. जी जर या बाजूला बघत असेल तर त्याची डावी बाजू कोणती होईल? ही होईल. ओके. आणि लगत डावीकडे कोण बसलेला असेल मित्रांनो? ए बसलेला असेल. पण या ठिकाणी बघा मित्रांनो, झेड हा उत्तर दिलेला आहे. नक्कीच जर तुम्ही यावर ऑब्जेक्शन घेतले असता या ठिकाणी ए हा करेक्ट उत्तर आलेला असता. कारण जीच्या लगेच डावीकडे झेड नसून काय बसलेला आहे मित्रांनो? ए बसलेला आहे. तुमचं दुसरं ऑप्शन करेक्ट असायला पाहिजे. ओके. त्यानंतर बघा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असं क्वेश्चन विचारलेलं आहे. बघा 67 आणि 72 यामध्ये फरक कितीचा आहे? 5चा फरक आहे. त्यानंतर 72 आणि 82 यामध्ये कितीचा फरक आहे? 10चा फरक आहे. त्यानंतर 82 आणि 102 यामध्ये कितीचा फरक आहे? 20चा फरक आहे. त्यानंतर 102 आणि 142 यामध्ये कितीचा फरक आहे? 40चा फरक आहे. म्हणजे हा जो फरक आहे मित्रांनो हा डबल होत चालला आहे. ओके. डबल होत चालला आहे म्हणजे 40 नंतर कितीचा फरक असायला पाहिजे? 80चा फरक असायला पाहिजे. यामध्ये आपल्याला 80 ॲड करावं लागेल. ओके. म्हणजेच या ठिकाणी 142 मध्ये जर 80 ॲड केलं तर किती उत्तर मिळेल मित्रांनो? 222 उत्तर मिळेल. म्हणजेच तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. ओके. त्यानंतर बघा दिलेल्या मालिकेमध्ये असे किती व्यंजने आहेत ज्यांच्या लगेच आधी तसेच नंतर एक स्वर असेल. बघा व्यंजन बघायचं आहे आपल्याला. व्यंजन आणि त्याच्या लगेच नंतर पण एक स्वर. ओके. आणि आधी पण एक स्वर. ओके. स्वर म्हणजे दोन स्वरांच्या मधात काय पाहिजे आहे? एक व्यंजन पाहिजे आहे. तर बघा या ठिकाणी जर बघितलं दोन स्वर कुठं मिळतात तुम्हाला? बघा दोन स्वर आणि त्यांच्या मधात व्यंजन पाहिजे आपल्याला. दोन स्वर कुठं मिळत आहे? बघा या ठिकाणी इथपर्यंत बघितलं नाही मित्रांनो. त्यानंतर या ठिकाणी बघा या ठिकाणी झेड आहे आणि झेडच्या आधी पण एक स्वर आलेला आहे आणि नंतर पण एक स्वर आलेला आहे. म्हणजे एक आपल्याला व्यंजन मिळालेलं आहे. त्यानंतर जर बघितलं त्यानंतर असं कोणतंही आपल्याला व्यंजन मिळत नाही मित्रांनो. एक झेड हा एक व्यंजन मिळालेला आहे. त्याच्या आधी ओ आलेला आहे, एक स्वर आलेला आहे आणि त्याच्यानंतर एक स्वर आलेला आहे ए. म्हणजे फक्त एकच व्यंजन आहे असा. तर बघा दुसऱ्या ऑप्शनमध्ये एक आहे. पहिला म्हणजे दुसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. ओके. त्यानंतर बघा 74 खोक्यांच्या एका रांगेत एक विशिष्ट खोका निवडला जातो. वरून 60व्या क्रमांकावर ठेवलेला आहे. ओके. जो 60व्या क्रमांकावर काय ठेवला जातो तर तळापासून मोजल्यावर त्या खोक्याचा क्रमांक शोधायचा आहे. बघा मित्रांनो 74 खोक्यांची एक रांग आहे. तिथून एक अल्टरनेट कोणताही खोका काढला जातो, निवडला जातो आणि निवडून तो 60व्या क्रमांकावर ठेवला जातो. तर तळापासून मोजल्यावर म्हणजे खोक्याचा क्रमांक आपल्याला किती येईल हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. बघा जर आपण एक रांग आहे, या रांगेमधून एक अल्टरनेट खोका काढला. इथं किती खोके आहेत? 74 खोके आहेत. ओके. आणि त्याला 60व्या क्रमांकावर ठेवला आपण वरून. ओके. वरून 60व्या क्रमांकावर ठेवला. ओके. तर बघा या ठिकाणी हा 60वा क्रमांक आहे वरून. ओके. तर खाली किती खोके उरतील मित्रांनो? खाली 14 खोके उरतील. ओके. म्हणजे 60 आणि 14. ओके. तर आता तळापासून मोजल्यावर म्हणजे इकडून जर आपण मोजला ओके तर हे 14 झालं आणि हा 60वा म्हणजेच या ठिकाणी 15वा खोका होईल. ओके. 15वा 60वा म्हणजे या ठिकाणी 14 खोके तर या इथपर्यंत आहेतच, पण हा 60वा खोका म्हणजे 15वा खोका होईल. तुमचं दुसरं ऑप्शन करेक्ट असेल. ओके. त्यानंतर बघा दिलेल्या शृंखलेमध्ये असे किती चिन्हे आहेत ज्यांच्या लगेच आधी तसेच नंतर एक चिन्ह असेल. ओके. बघा या ठिकाणी चिन्ह विचारलेलं आहे. आधी पण चिन्ह आणि नंतर पण चिन्ह म्हणजे 3 चिन्ह आपल्याला बघायचे आहेत लगातार. ओके. तर बघा लगातार चिन्ह कुठं मिळत आहे तुम्हाला? इथं आहेत का? नाही आहेत. त्यानंतर या ठिकाणी बघा मित्रांनो 3 लगातार चिन्ह आहे म्हणजे हा एक चिन्ह होईल. त्यानंतर जर बघितलं या ठिकाणी 3 लगातार चिन्ह आलेले आहेत म्हणजे 2 या ठिकाणी असे चिन्ह आहेत ज्याच्या आधी आणि नंतर चिन्हेच आहेत. ओके. म्हणजे या ठिकाणी 2 हे उत्तर बरोबर असेल. 2 उत्तर कुठं आहे? चौथ्या ऑप्शनमध्ये आहे. चौथा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल. ओके. त्यानंतर बघा प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला कोणती संख्या हे विचारलेलं आहे. बघा 72 आणि 76 यामध्ये फरक जर बघितलं तर तो फरक कितीचा असेल मित्रांनो? 64चा असेल. ओके. 64चा. त्यानंतर जर बघितलं 76 आणि 102, 76 आणि 102 मध्ये कितीचा फरक असेल? 125चा. 125चा फरक आहे. त्यानंतर जर बघितलं 201 आणि 417. ओके. 201 आणि 417 मधील फरक किती असेल? 216 असेल. ओके. 216 हा फरक आहे. बघा मित्रांनो तुम्हाला काय पॅटर्न दिसत आहे? 64, 125 आणि 216. 64 हा कशाचा घन आहे मित्रांनो? 4चा घन आहे. ओके. 4चा घन आहे. त्यानंतर 125 हा 5चा घन आहे. ओके. आणि 216 हा कशाचा घन आहे? 6चा घन आहे. तर त्यानंतर कशाचा घन येईल मित्रांनो? 7चा घन येईल आणि 7चा घन काय आहे मित्रांनो? 343 आहे. ओके. तर 343 या ठिकाणी ॲड होतील मित्रांनो 417 मध्ये. ओके. 343 जर ॲड केलं तर काय उत्तर येतं मित्रांनो? 760 येतं. तुमचं चौथं ऑप्शन
करेक्ट असेल. ओके. त्यानंतर बघा रिझनिंगच्या तिसऱ्या पार्टचा पहिला क्वेश्चन. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत लॉजिस्टिकला काय म्हटलं गेलं आहे? MPHJRSHB. ओके. तर बघा आपण या ठिकाणी लॉजिक शोधण्याचा प्रयत्न करू. एलला काय आहे? एम आहे. ओके. एलला एम आहे म्हणजे एलच्या नंतरचा अल्फाबेट कोणता येतं मित्रांनो? एम येतं. ओके. त्यानंतर जर बघितलं ओ आहे. ओके. ओच्या नंतरचा अल्फाबेट येणारा अल्फाबेट काय असतं मित्रांनो? पी आहे या ठिकाणी. ओके. म्हणजे हा पण पी ओच्या नंतरचा अल्फाबेट आलेला आहे. ओके. आणि जी जर बघितलं तर जीच्या नंतरचा अल्फाबेट या ठिकाणी एच आलेला आहे. ओके. त्यानंतर जर बघितलं आय तर आयच्या नंतरचा अल्फाबेट काय आलेला आहे? जे पण या ठिकाणी आलेला आहे. ओके. म्हणजेच एक प्रकारे नंतरचा अल्फाबेट येत आहे. पुन्हा बघू आपण यस आहे या ठिकाणी. यस नंतर काय येतं? टी येतं. पण या ठिकाणी टी आलेला आहे का मित्रांनो? नाही आलेला आहे. या ठिकाणी काय आहे? म्हणजे यससाठी काय घेतलेला आहे? आर घेतलेला आहे आणि आर हा काय आहे? यसच्या अगोदरचा लेटर आलेला आहे. ओके. आणि त्यानंतर जर बघितलं टी आणि एस. ओके. टी आणि एस तर हा टीच्या अगोदर काय येतं मित्रांनो? एस येतं. ओके. त्यानंतर आय जर बघितलं तर आयला कोणतं दिलेलं आहे? एच दिलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी आयच्या अगोदर एच येतं. ओके. आणि त्यानंतर जर बघितलं सीसाठी काय आलेलं आहे? बी आलेला आहे. म्हणजे सीच्या अगोदर बी येतं. म्हणजे बघा मित्रांनो या ठिकाणी 4चा ग्रुप आहे. ओके. 4चा ग्रुप पहिल्या 4च्या ग्रुपमध्ये या लेटरच्या नंतरचा अल्फाबेट येईल आणि यामध्ये या लेटरच्या आधीचा अल्फाबेट येईल. ओके. तर बघा आपण याचे पण 2 ग्रुप बनवणार. ओके. जर CREA ओके यांचं अल्फाबेट नंतरचं असेल. ओके. आणि TIVE यांचं कसं असेल? अगोदरचं असेल. ओके. ई यांचं अल्फाबेट अगोदरचं असेल. ओके. तर सीच्या नंतर काय येतं? डी येतं. आरच्या नंतर एस येतं. ओके. ईच्या नंतर एफ येतं आणि एच्या नंतर बी येतं. तर टीच्या अगोदर काय येईल मित्रांनो? एस येईल. ओके. त्यानंतर आयच्या अगोदर एच येईल. व्हीच्या अगोदर यू येईल. यू यू आहे हा. आणि डीच्या अगोदर आणि ईच्या अगोदर काय येईल? डी येईल. ओके. म्हणजे या ठिकाणी DSFB आणि SHUD. ओके. या ठिकाणी DSFB आणि SHUD आहे मित्रांनो. या ठिकाणी तिसरा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल. ओके. त्यानंतर बघा ज्या प्रकारे दुसरा अक्षरगट पहिल्या अक्षरगटाशी संबंधित आहे त्याच प्रकारे तिसरा अक्षरगट गटाशी संबंधित असलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे. बघा या ठिकाणी के आलेला आहे. ओके. आणि केशी रिलेटेड काय पी आलेला आहे. त्यानंतर एफशी रिलेटेड यू आलेला आहे आणि टीसी रिलेटेड जी आलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी जर बघितलं ए पासून एम पर्यंत. ओके. आणि एन पासून इकडे जेड पर्यंत. ओके. या ठिकाणी अपोजिट आलेले आहेत सर्व. ओके. अपोजिट असे आलेले आहेत मित्रांनो. केच्या अपोजिट काय असतं? पी असतं. त्यानंतर एफच्या अपोजिट यू असतं आणि टीच्या अपोजिट जी असतं. ओके. तर एक्सच्या अपोजिट काय असेल मित्रांनो? एक्सच्या अपोजिट CNX म्हणतो म्हणजे सी येईल. त्यानंतर डीच्या अपोजिट ड्यू. ओके. डीच्या अपोजिट काय असेल? ओके. एक मिनिट मी या ठिकाणी घेतो आहे. सीच्या अपोजिट एक्स. त्यानंतर डीच्या अपोजिट काय येतं मित्रांनो? डब्ल्यू येतं. आणि आयच्या अपोजिट काय येतं मित्रांनो? इंडियन रेल्वे म्हणतो आपण काय येईल? आर येईल. ओके. CNX घ्यायचं आहे तुम्हाला लक्षात. त्यानंतर ड्यू लक्षात घ्यायचं आहे आणि इंडियन रेल्वे लक्षात घ्यायचं आहे. तेव्हाच तुम्हाला असं कॅल्क्युलेट न करता लक्षात राहील. ओके. म्हणजे चौथा ऑप्शन तुमच्या या ठिकाणी करेक्ट असेल. ओके. त्यानंतर बघा पुन्हा सिटिंग अरेंजमेंटवर क्वेश्चन आलेला आहे. पिंकी, हेमा, जया, रेखा आणि सुषमा या 5 मुली उत्तरेकडे तोंड करून एका बाकावर बसलेल्या आहेत. ओके. उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या आहेत. पिंकी आणि रेखा एकमेकांच्या शेजारी बसलेल्या आहेत. ओके. ओके. बघा पिंकी आणि रेखा एकमेकांच्या शेजारी बसलेल्या आहेत. मी या ठिकाणी पिंकी जर बनवलं पिंकी आणि रेखा. ओके. याच ठिकाणी रेखा आणि पिंकी हे कुठेही बसू शकतात मित्रांनो. कोणत्याही बाजूला बसू शकतात. ओके. या इकडे वरच्या बाजूला तोंड करून बसलेले आहेत. ओके. आता बघा सुषमा पिंकीच्या डावीकडे 3ऱ्या स्थानावर बसलेला आहे. ओके. म्हणजे बसलेली आहे. सुषमा ही पिंकीच्या डावीकडे 3ऱ्या स्थानावर. बघा सुषमा ही पिंकीच्या डावीकडे 1 2 3 या ठिकाणी कोण बसेल? सुषमा बसेल. ओके. सुषमा या ठिकाणी बसेल 3ऱ्या स्थानावर. ओके. त्यानंतर या ठिकाणी जर बनवलं आपण तर 1 2 आणि 3 या ठिकाणी सुषमा येईल. ओके. त्यानंतर जया आणि हेमा एकमेकांच्या शेजारी बसलेल्या आहेत. म्हणजेच या ठिकाणी शेजारी बसू शकतात का मित्रांनो? नाही बसू शकत. त्यामुळे ही या ठिकाणी कॅन्सल होईल. तर आपल्याला
कुणाला बसवायचं आहे, जया आणि हेमाला या ठिकाणी बसवायचं आहे. जया जर इथं घेतलं आणि हेमा इथं घेतलं, ओके. तर त्यानंतर काय म्हणताय, सर्वात उजवीकडे कोण बसलेला असेल, ओके. सर्वात उजवीकडे कोण असेल मित्रांनो, रेखा असेल. तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट असेल, ओके. त्यानंतर बघा विधान आणि निष्कर्ष आहेत. बघा पहिला विधान, काही बाण डॉट्स आहेत, ओके. या ठिकाणी जर बाण घेतले, बाण, काही बाण काय आहेत, डॉट्स आहेत, डॉट्स, ओके. त्यानंतर जर बघितलं, एकही डॉट्स बुलेट नाही, ओके. म्हणजे या ठिकाणी बुलेट कुठे येईल मित्रांनो, इकडे येईल, ओके. ही काय आहे, बुलेट आहे, ओके. ही बघा मित्रांनो, बुलेट ही कुठे येऊ शकतं, पण डॉटच्या गोलामध्ये येणार नाही मित्रांनो. या डॉटच्या गोलामध्ये यायला नको. मग ही बुलेट या ठिकाणी पण असू शकतं, इथं पण असू शकतं, किंवा इथं पण असू शकतं आणि इथं पण असू शकतं, ओके. पण डॉट्स आणि बुलेटचा कोणताही रिलेशन नको, ओके. त्यानंतर निष्कर्ष बघा, काही बुलेट्स बाण नाहीत. बघा मित्रांनो, काही ज्या बुलेट्स आहेत, या बुलेट्स, ओके, या बुलेट्स बाण नाही म्हणत आहे, ओके. म्हणजे या ठिकाणी बघा मित्रांनो, बुलेट्स इथं पण येऊ शकतात, या बाणामध्ये पण जाऊ शकतात, किंवा या बाणाच्या आतमध्ये पण जाऊ शकतात मित्रांनो. असं काही सांगितलेलं नाही आहे. म्हणजे ही जे बुलेट आहे मित्रांनो, ही बाणात पण जाऊ शकतो, ओके. म्हणजे आपण निश्चित आहो का मित्रांनो, निश्चित नाही आहो की काही बुलेट्स बाण नाही म्हणून, ओके. ही ज्या बुलेट्स आहेत मित्रांनो, कुठं पण येऊ शकतात. त्यामुळे आपण निश्चित नसल्यामुळे, ओके, निश्चित नसल्यामुळे या ठिकाणी तर नाही आहे मित्रांनो, पण ही कुठं पण जाऊ शकतं बुलेट. त्यामुळे निश्चित नसल्यामुळे आपण पहिला ऑप्शन, पहिला निष्कर्ष चुकीचा म्हणणार, ओके. त्यानंतर निष्कर्ष बघा, काही डॉट्स बुलेट नाहीत. बघा मित्रांनो, या बीमध्ये, विधान बीमध्ये एकही डॉट्स बुलेट नाही म्हटलेलं आहे मित्रांनो. म्हणजेच काही डॉट्स बुलेट नाही आहे, हे निष्कर्ष पण सत्य असेल मित्रांनो. कारण या ठिकाणी काही जे डॉट्स आहेत, ओके, डॉट्सचा पार्ट काही बाणासाठी गेलेला आहे. म्हणजे उरलेला काही भाग काय नसेल, बुलेट नसेल मित्रांनो. हे निश्चितच करेक्ट असेल, हे निष्कर्ष निश्चितच बरोबर असेल, ओके. कारण डॉट्सचा काही भाग बाणामध्ये गेलेला आहे मित्रांनो, आणि उरलेला भाग, ओके, म्हणजे काही भाग बुलेट नाही, हे निश्चितच काय आहे, बरोबर आहे. त्यामुळे दुसरं जे निष्कर्ष असेल ते करेक्ट असेल, पहिलं निष्कर्ष चूक असेल, ओके. म्हणजेच या ठिकाणी बघा, तिसरं ऑप्शन केवळ निष्कर्ष 2 तर्कसंगत आहे, हे काय असेल मित्रांनो, करेक्ट असेल. तिसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. त्यानंतर बघा, नातेसंबंधावर क्वेश्चन आलेला आहे. अखिलेशकडे निर्देश करून रितू म्हणाली, ओके, रितू म्हणत आहे, तो माझ्या पतीच्या मुलीचा भाऊ आहे. बघा या ठिकाणी रितू आहे, रितू, ही रितू काय म्हणत आहे, तो, हा जो अखिलेश आहे, ओके, हा माझ्या पतीच्या, म्हणजे या रितूचा पती, ओके, या ठिकाणी पती आहे मित्रांनो रितूचा, रितूच्या पतीची मुलगी, ओके. ही मुलगी होईल रितूच्या पतीची मुलगी, आणि या मुलीचा भाऊ, ओके. भाऊ हा कोण असेल मित्रांनो, अखिलेश, ओके. अखिलेश हा भाऊ असेल, अखिलेश. तर बघा आता, रितूचे अखिलेशशी नाते काय असेल असं या ठिकाणी विचारलेलं आहे. बघा हा कोण आहे मित्रांनो, ह्या जोडप्या आहेत, या जोडप्यांची ही मुलगी आहे आणि या मुलीचा भाऊ आहे. म्हणजेच या जोडप्यांचा, हे दोन मुलं आहेत ना मित्रांनो, ओके, एक बहीण आणि एक भाऊ. म्हणजेच या ठिकाणी या रितूची कोण होईल मित्रांनो, हा रितूचा कोण होईल, मुलगा होईल. म्हणजेच या ठिकाणी अखिलेशचे नाते विचारलेले आहे. म्हणजे अखिलेशचे नाते काय असेल मित्रांनो, आई असेल, ओके. तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट असेल, ओके. त्यानंतर बघा, पुन्हा सिटिंग अरेंजमेंट आलेली आहे इमारतवाली, ओके. बघा या ठिकाणी FGJ KN या 5 व्यक्ती एका 5 मजली इमारतीवर राहतात, परंतु त्याच क्रमाने राहतील अशी आवश्यकता नाही. सर्वात तळच्या मजल्याला 1 क्रमांक दिलेला आहे आणि लगत वरच्या मजल्याला दुसरा क्रमांक दिलेला आहे. असेच पुढे देखील सुरू आहे. म्हणजेच या ठिकाणी बघा, तळचा जो मजला असेल तो 1 नंबर, त्यानंतर वर 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर आणि 5 नंबर, असे 5 या ठिकाणी मजले आहेत. जे हा सर्वात तळच्या मजल्यावर राहतो. म्हणजे पहिल्या मजल्यावर कोण असेल, जे असेल, ओके. आणि जी आणि जे यांच्यामध्ये 3 व्यक्ती राहतात, ओके. जे जर या ठिकाणी झालं तर 1, 2 आणि 3, ओके. 3 व्यक्ती कुणाच्या मधात आहेत मित्रांनो, जी आणि जेच्या मधात. म्हणजे जी कुठे येईल मित्रांनो, या ठिकाणी जी येईल, ओके. त्यानंतर F आणि N हे समक्रमांकित मजल्यावर राहतात. म्हणजे F आणि M इथं येऊ शकतात, किंवा F आणि M इथे येऊ शकतात, कारण ते समक्रमांकावर राहतात. त्यानंतर जर बघितलं, K हा Fच्या लगत खाली राहतो, ओके. K जो आहे हा Fच्या लगत खाली आहे. म्हणजे F जर इथं घेतलं मित्रांनो, F जर या ठिकाणी घेतलं, ओके, F जर या ठिकाणी घेतलं तर Fच्या लगेच खाली, ओके, Fच्या लगेच खाली कोण आहे मित्रांनो, K आहे. तर K इथं येईल, ओके. आणि त्यानंतर N कुठे येईल मित्रांनो, या ठिकाणी येईल. तर बघा काय विचारलेलं आहे, तिसऱ्या मजल्यावर कोण राहत असेल. तर तिसऱ्या मजल्यावर कोण राहत असेल मित्रांनो, K हा राहत असेल. K हा तुमचा पहिल्यामध्ये आहे, पहिला ऑप्शन तुमचं करेक्ट असेल, ओके.
त्यानंतर बघा रिझनिंगच्या चौथ्या पार्टचा पहिला क्वेश्चन बघा, 4 शब्दापैकी 3 विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि एक शब्द वेगळा आहे. गटात न बसणारा शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. बघा, पाय, जीभ, त्वचा, डोळे दिलेले आहेत मित्रांनो. ओव्हरऑल जर बघितलं तर जीभ, त्वचा, डोळे ही काय आहेत मित्रांनो? ज्ञानेंद्रिय आहेत. ओके, ज्ञानेंद्रिय आहेत. ओके, तर ज्ञानेंद्रिय म्हणजेच काय असतं मित्रांनो? सेन्सरी ऑर्गन्स असतात हे, आणि हे काय करत असतात? मेंदूपर्यंत क्रिया पोहोचवण्याचा काम करत असतात. ओके, मेंदूपर्यंत संदेश पोहोचवण्याचं काम करत असतात मित्रांनो, संदेश. तर बघा या ठिकाणी ज्ञानेंद्रिय कोणते आहेत मित्रांनो? जीभ, त्वचा, डोळे किती आहेत? एकूण 5 आहेत. ओके, यामध्ये पुन्हा जर बघितलं तर काय येतील मित्रांनो? कान येईल आणि नाक पण येईल. ओके, नाक. तर पाय हा काय असेल मित्रांनो? वेगळा असेल, वेगळा शब्द असेल. या ठिकाणी आपल्याला पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. पहिला ऑप्शन तुमचा करेक्ट असेल. त्यानंतर हा क्वेश्चन मित्रांनो खूपच इझी आहे. हा क्वेश्चन मी तुमच्यासाठी देतो आणि लॉजिक काय असेल या ठिकाणी तुम्हाला कमेंट करायचं आहे. कमेंटमध्ये सांगायचं आहे की काय लॉजिक या ठिकाणी लावून हा आन्सर काढलेला आहे. ओके, त्यानंतर बघा या ठिकाणी पण आपल्याला दुसरा शब्द पहिल्या शब्दाशी संबंधित आहे, त्याचप्रकारे तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय आपल्याला शोधायचा आहे. बघा, बिहार पटनाशी संबंधित आहे आणि कर्नाटक कशाशी संबंधित असेल मित्रांनो? तर बघा, बिहारची राजधानी काय? पटना आहे. तर कर्नाटकची राजधानी काय असेल? बेंगलुरू असेल मित्रांनो, बेंगलुरू असेल. ओके, तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, तर या ठिकाणी बघा तिरुवनंतपुरम जर बघितलं, ही कशाची राजधानी आहे? केरळची राजधानी आहे. ओके, त्यानंतर अगरतळा कशाची राजधानी आहे? त्रिपुरा. ओके, त्रिपुरा. त्यानंतर चेन्नई, तामिळनाडू. ओके, तामिळनाडू. ओके, तर या राजधान्या पण तुम्हाला माहीत असायला हवं मित्रांनो. यावर पण क्वेश्चन TCS कधी कधी बनवतं. तुमचं पहिलं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल. त्यानंतर बघा, गटात न बसणारा अक्षर तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी NQT जर बघितलं तर N त्यानंतर 2 शब्द सोडून Q येतं. ओके, 2 अक्षर सोडून. ओके, 2 लेटर सोडून, त्यानंतर 2 लेटर सोडून या ठिकाणी काय येईल? T येईल. ओके, बघा OPQ आला, RST. ओके, म्हणजे या ठिकाणी 2 लेटर म्हणजे 2 अल्फाबेट सोडून काय आलेले आहेत? हे आलेले आहेत NQ आणि QT. ओके, तसंच यामध्ये पण हाच रिलेशन आहे, यामध्ये पण हाच रिलेशन आलेला आहे मित्रांनो, पण यामध्ये असं रिलेशन दिसत नाही. त्यामुळे या ठिकाणी वेगळा ऑप्शन काय असेल? दुसरा असेल. ओके, दुसरा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल. त्यानंतर जर बघितलं तर पुन्हा गटात न बसणारी जोडी आपल्याला ओळखायची आहे. बघा, पीच्या अगोदर काय येतं? O येतं आणि Hच्या अगोदर G येतं. तसेच या ठिकाणी पण आहे वायच्या अगोदर X आणि Gच्या अगोदर F, Wच्या अगोदर V आणि Rच्या अगोदर Q. पण या ठिकाणी जर बघितलं Kच्या अगोदर L येतं का मित्रांनो? L येत नाही. त्यामुळे या ठिकाणी वेगळी जोडी कोणती असेल? ही असेल. ओके, चौथा ऑप्शन करेक्ट असेल. त्यानंतर बघा, पुन्हा सिलोजिझमचा क्वेश्चन आलेला आहे, विधान आणि निष्कर्षाचा क्वेश्चन आलेला आहे. बघा, पहिलं विधान, काही अध्यापनशास्त्र ही गणित आहेत. ओके, काही अध्यापनशास्त्र काय आहे? गणित आहेत. ओके, गणित. या ठिकाणी मी गणित लिहिलं. ओके, गणित. त्यानंतर जर बघितलं, सर्व गणिते विषय आहेत. ओके, हे जे सर्व गणित आहेत हे काय आहेत मित्रांनो? विषय आहेत. ओके, विषय आहेत. तर बघा आता निष्कर्ष, काही गणिते अध्यापनशास्त्र नाहीत, पण या ठिकाणी गणितामध्ये अध्यापनशास्त्र आलेलं आहे मित्रांनो. त्यामुळे पहिलं जे निष्कर्ष असेल ते काय असेल? चुकीचं असेल. ओके, त्यानंतर बघा, काही विषय गणिते आहेत. ओके, काही जे विषय आहेत, विषयापैकी काही जे विषय आहेत ते काय आहेत? गणित आहे. म्हणजे हा जो निष्कर्ष असेल तो ऑब्वियस करेक्ट असेल. ओके, म्हणजे या ठिकाणी फक्त दुसरा निष्कर्ष बरोबर असेल. ओके, तुमचं तिसरं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, तर अशा प्रकारे आपण रिझनिंगचे सर्व क्वेश्चन या ठिकाणी घेतलेले आहेत. जर हे सोल्युशन युजफुल वाटलं असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि शेअर करून सपोर्ट पण करा. धन्यवाद.